जय शिवराय मित्रांनो. आता बघा, सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. अनिवार्य केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकाला लिंक करायचं आहे. मग ते लिंक करण्याची तारीख 31 डिसेंबर दिलेली आहे. त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे. त्यानंतर तारीख वाढून मिळू शकते किंवा तारीख वाढून मिळणार नाही आणि त्यानंतर मग पॅन कार्ड तुमचं बंद केलं जाणार आहे. आणि पॅन कार्ड बंद केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक व्यवहार करण्यामध्ये अनेक समस्या येऊ शकतात, अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं बंधनकारक केलेलं आहे. का केलेलं आहे तर बाबा, अनेक घोटाळे होत आहेत आणि जे ओळख आहे ती ओळख व्यवस्थित राहावी, ओळख पटावी, त्याच व्यक्तीची त्याच नावाने ओळख असावी, या संदर्भात हा उद्देश प्रशासनाचा या पाठीमागे आहे. त्यामुळे तुम्ही जर अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर लिंक करून घ्या. ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं याच्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय. आता तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेलं आहे की नाही ते स्टेटस कसं चेक करायचं, म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही सुरुवातीला चेक करायचं. जर तुमचं नसेल तर तो लिंकिंग नसेल तर तुम्हाला ते लिंक करावं लागेल, आणि लिंक केलं असेल तर तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, काय काळजी करायची गरज नाही. मग प्रशासनाने कितीही सूचना करू द्या, तुम्ही बिनधास्त राहायचं. मग त्यासाठी आता आपण आज ह्यावरती व्हिडिओ बनवला आहे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. 2 मिनिटात तुम्हाला ते कळू शकतील आणि तुम्हीही तिथं तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या 2 मिनिटात आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही तुमचं, तुमच्या घरातील सर्वांचं, मित्रमैत्रिणींचं, बंधू भगिनींचं सर्वांचं चेक करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर लागेल. मग त्याची लिंक ही आहे बघा, ही वेबसाईट आहे incometax.gov.in/iec/फोपोर्टल/ ही लिंक आहे. ही तुम्हाला कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्याची लिंक दिली जाईल. हां, तर ह्या लिंकवरती गेल्यानंतर, ह्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं बरेच पर्याय दिसतील. होमवरती जायचं आहे सुरुवातीला. होमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बरेच पर्याय दिसतील. इतर पर्यायांशी आपल्याला काही घेणं देणं नाही. डायरेक्ट आपला जो ऑप्शन आहे, आपले जे पाहिजे आहे तिथं तुम्ही डायरेक्ट यायचं. तुम्हाला आता इथं कुठं जायचं आहे, लिंक आधार स्टेटस ह्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. इथं बघा, इथं दिसतंय, खाली स्क्रोल करायचं, लिंक आधार स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं. आधार लिंक कसं करायचं, इथंही हा ऑप्शन आहे, ह्याच्यावर जाऊन आधार लिंक पॅन कार्ड लिंक करू शकता. आपल्याला त्याची काही गरज नाही, आता फक्त स्टेटस चेक करायचं आहे. त्यामुळे लिंक आधार स्टेटस ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट बरोबर तुम्हाला ही जी आहे हे सगळी ओपन होईल. म्हणजे लिंक आधार स्टेटस याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची फाईल, पुढचं विंडो ओपन होईल, पुढचं लिंक ओपन होईल. इथं तुम्हाला दिसेल लिंक आधार स्टेटस. इथं तुम्हाला काय टाकायचं, पॅन कार्ड नंबर टाकायचा, इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथं डायरेक्ट व्ह्यू लिंक आधार स्टेटस याच्यावर क्लिक केलं ह्याच्यावरती की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळणार आहे. त्यामुळे इथं तुम्ही पॅन आधार लिंक टाकायचं आहे. दोन्ही टाकलं की इथं तुम्हाला कळू शकतं. अशा प्रकारे आपण इथं तुम्हाला जाऊ शकतो. बघा, इथं पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे, इथं आधार नंबर टाकलेला आहे आणि इथं जर व्हॅलिडेट ह्याच्यावर क्लिक करायचं. इथं व्हॅलिडेट आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला व्हॅलिडेट याच्यावर क्लिक करायचं. इथं बरोबर तुम्हाला इथं हा ऑप्शन येईल की युअर पॅन जो काही नंबर असेल तो आणि इज ऑलरेडी लिंक्ड टू गिवन आधार, जो काही नंबर असेल तो पॅन नंबर आणि आधार नंबर एकमेकाला लिंक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार पॅन नंबर लिंक आहे की नाही ते पाहू शकताय, करू शकताय आणि तुम्ही निश्चिंत राहू शकताय. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्या लगेच तुम्ही तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते लगेच तुम्ही ते चेक करा. अशा प्रकारे तुम्हाला ते चेक करायचं आहे. तर तुम्ही तुमचं पॅन आणि आधार लिंक स्टेटस लिंकिंग आहे की नाही ते स्टेटस तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. लगेच चेक करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, सर्वांना हे सांगा. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास आणि अशाच माहितीसाठी तुम्ही लाईक करा, काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या नवीन व्हिडिओसाठी आपलं बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.